Thank you, Kotube. Thank you, CodeWeb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. Thank you, CodeWeb. Thank you to Kotube and all the members. Thanks to CodeWeb team. सगळ्यांना थँक्यू. माझं नाव प्रांजल गुणवंते आणि कंट्रोलर रोहन पोंडवे. सो आमच्या ॲपचं नाव आहे कोड2. सो आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही असा विचार करून टॉपिक निवडला आहे की आपण आता बघतो की सगळं ए आयचं जग आहे, सगळं काही ए आय थ्रू होतं आहे, कोडिंग थ्रू होतं आहे. सो जर ह्याची सुरुवात लहानपणापासूनच झाली तर त्यांना जास्तीत जास्त जेव्हा कोडिंगची आवड निर्माण होईल तेव्हा मे बी एक्सप्लोअर करण्यासाठी त्यांच्याकडे जास्त टाईम असेल आणि स्कूलच्या टायमिंगमध्ये ते वेगवेगळे वेबसाईट बनवतील, ॲप बनवतील. सो हा विचार करून आम्ही टॉपिक घेतला आहे आणि जेव्हा आमच्या वयाचे ते होतील तेव्हा त्यांचे स्टार्टअप्स असतील, मोठमोठ्या कंपन्या असतील, हा सगळा विचार करून आम्ही टॉपिक निवडलेला आहे. आणि द मेन थिंग इज इथे आम्ही पॅरेंट्सचा ॲक्सेस पण दिलेला आहे, कारण जर फक्त किड्स असेल तर थोडं रिस्की असू शकतं, कारण ट्रान्झॅक्शन वगैरे ते चुकून त्यांच्या हातून होऊ शकतात. सो तिकडे आम्ही पॅरेंट्सचा ॲक्सेस दिलेला आहे. सो जाऊया ॲपकडे. तर आम्ही साईनअप दिलेलं आहे, जिथे पॅरेंट्सचं नेम, ईमेल वगैरे हे सगळं असणार आहे. आता जो एक्झिस्टिंग युजर आहे तिकडे आपण साइन इन करूया. इथे जो फॉरगॉट पासवर्डचा ऑप्शन आहे तिकडे डायरेक्ट जेव्हा रिअल ईमेल देतील तर तिकडे डायरेक्ट मेल येऊन फायरबेसवरून पासवर्ड रिसेट होतो. सो ही होम स्क्रीन आहे. इथे आम्ही कॅटेगरीज दिलेले आहेत, जसं की कोर, वेब, त्यानंतर ए आय. ए आयच्या ह्याच्यामध्ये खूप जास्त डिटेलिंगमध्ये न देता सगळं बेसिक दिलेलं आहे. म्हणजे जे कंटेंट वेब आणि कोरमध्ये असतील ते सगळे ए आयमध्ये सुद्धा असतीलच, फक्त खूप जास्त डिटेलमध्ये न देता फक्त बेसिकमध्ये दिलेलं आहे. सो आता हे जे इंट्रोडक्शनवालं जे लेक्चर आहे ते सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. म्हणजे सगळे कंटेंट त्याच्यामध्ये सुद्धा असणारच आहेत, पण त्याच्यामध्ये बेसिक काय म्हणजे व्हिडिओ, क्विज, बेसिक कम्प्युटरचं इंट्रोडक्शन, सो ते सगळं ह्याच्यात दिलेलं आहे. द मेन पार्ट इज ॲनिमेशन. तिथे आम्ही 3 प्रकारचे ॲनिमेशन दिले आहेत, लूप, फंक्शन आणि इफ एल्स. ह्याच्या थ्रू आम्ही थोडा कन्सेप्ट एक्सप्लेन करणं सोपं केलेलं आहे. लूप्समध्ये जा. इथे आपण कंडिशन टाकायची आणि त्या प्रकारे ते जंप करेल पार्ट. तिथे ही आम्ही गोष्ट हँडल केली आहे की हे जे इनिशियलायझेशन आपण जे देतो ती व्हॅल्यू लहान असली पाहिजे ह्याच्यापेक्षा, तरच ते जंप करेल. आणि ते जर आपण उलटं दिलं तर ते तसा मेसेज देईल की व्हॅलिड नाही आहे म्हणून. त्याच्यानंतर फंक्शन. सो इथे आता फंक्शनला कॉल दिल्याशिवाय तर त्याला म्हणजे फंक्शनला कॉल दिल्याशिवाय तर बॉडी दिसणार नाही. त्यामुळे जेव्हा इथे युजर क्लिक करेल याच्यावरती तेव्हा त्याला कॉल जाईल आणि इथे बॉडी दिसेल त्याची. तिथे वेगवेगळे फंक्शन कॉल दिले, त्याच्याप्रमाणे त्यात ॲक्शन करेल. त्याच्यानंतर इफ एल्स. जर आपण इथे ट्रू दिलं तर जो डोअर आहे तो ओपन होईल, आणि जर फॉल्स दिलं तर ते एल्समध्ये येईल आणि तो क्लोज होईल. त्याच्यानंतर आता हे जे सगळे कोर्स आहेत जे बाय केलेले नाहीत ते सगळे लॉक असणार आहेत. आता मी इथून एक कोर्स बाय करते, जावाचा कोर्स. त्याच्यानंतर व्हिडिओजमध्ये जा. आता हे सगळे जर बघितलं तर ते सगळे लॉक असतील, कारण की ते अजून बाय केलेले नाही आहेत. इथे जो आपण लॉग इनच्या वेळेस केलं होतं, ज्या ईमेलने लॉग इन केलं होतं त्याचा पासवर्ड म्हणजे तिथं पॅरेंट ॲक्सेस असेल. सो लॉग इनच्या वेळेस घेतानाच आम्ही पॅरेंटचं घेतलं, कारण लहान मुलं आहेत तर ऑब्व्हियसली त्यांना ईमेल नसणार. सो तिकडे पॅरेंटचं घेतलं आम्ही. ह्याच्यासाठी रेझर पेचा यूज केला. सो इथे आम्ही एक गोष्ट केली की जे काही आम्ही आता पुढे गेम्स पण केलेत, ॲनिमेशन केलेत, व्हिडिओज केलेत. सो जे काही आहे ते सगळं कोडिंगच्या रिलेटेड आहे. गेम्ससुद्धा आहे ते सगळं कोडिंगचंच असणार आहे, त्यामुळं किड्स खूप जास्त एक्सप्लोअर करू शकतील, फक्त कोडिंगच्याच रिलेटेड. त्यामुळे इथे कुठे आम्ही मुलांना मोबाईलशी ॲडिक्ट करत नाही आहोत. सो आता हे सगळं अनलॉक झालेलं असेल.
तर आता इथे व्हिडिओ प्ले होईल आणि जर एखादा कंटेंट जर असा असेल जो की इम्पॉर्टंट आहे तर इथे ते नोट्समध्ये ते लिहू पण शकतात आणि ते सेव्हसुद्धा होईल आणि रिफ्रेश केले तरी ते नोट्स तसेच दिसतील. आता क्विज जे आहेत सो ते तसंच दिसलं परत. आता क्विज जे आहे ते सुद्धा व्हिडिओवरती त्याची डिपेंडन्सी आहे. सो त्यावरती आम्ही ते टायमर लावला आहे. जर त्या टायमिंगच्या आत जर त्यांनी सॉल्व्ह केलं तरच ते बरोबर वगैरे ते सगळं होईल आणि जर टायमिंगच्या पुढे गेलं तर ते आपोआप क्लोज होईल. ते सगळे त्या व्हिडिओ जसं होता त्याच्यावरती सगळे क्वेश्चन दिलेले आहेत. आणि पुढे हा जो क्विज जो काही स्कोअर असेल तो पुढे प्रोफाईलमध्ये किंवा ट्रॉफी जे दाखवणार आहे तिकडे सगळे इम्पॉर्टंट आहेत. तिथे जे काही क्विज दिले ते सगळे बेसिक दिलेले आहेत, खूप जास्त अवघड असं काही ठेवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर इथे स्कोअर दिसतो गेम्सच्या सेक्शनमध्ये जा. आता इथे आम्ही 4 प्रकारचे गेम्स दिलेले आहेत जे सगळे कोडिंगच्या रिलेटेड आहे. आता कार्ड फ्लिपमध्ये जा त्याच्यात इथे काही कार्ड्स दिले ज्याच्यात रॅन्डम वर्ड्स पण आहेत आणि टेक्निकल वर्ड्स पण आहेत. आता स्टुडंटला ते लक्षात ठेवायचे, ते 10 सेकंद असंच दिसणार आणि त्याच्या 10 सेकंदानंतर ते कार्ड फ्लिप होणार आणि जेव्हा ते फ्लिप होईल तेव्हा त्यांना गेस करायचं आहे की कोणता वर्ड आहे. जर टेक्निकल वर्ड असेल तर स्कोअर इन्क्रीमेंट होणार आणि जर नसेल तर स्कोअर इन्क्रीमेंट होणार नाही. सो यामुळे त्यांना एक लक्षात राहील की नक्की टेक्निकल वर्ड म्हणजे कोडिंगच्या रिलेटेड वर्ड्स कोणते आहेत. त्याच्यानंतर रोबोट मेज गेममध्ये ह्याच्यामध्ये हा रोबोट आहे आणि इथे त्याला ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं आहे आणि मध्ये सगळे ऑब्स्टेकल्स असणार आहे आणि जेव्हा तो सगळे ऑब्स्टेकल्स क्रॉस करून येईल तेव्हा तो इकडे पोहोचेल. ह्याच्यासाठी आम्ही इथे फंक्शन कॉल दिलेले आहेत म्हणजे अप डाऊनसाठी ते बटन्स वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर ते तिकडे जा परत रोबोट मेजमध्ये. हां, रिफ्रेश केली की परत हे जे सगळे ऑब्स्टेकल्स आहेत ते रॅन्डमली चेंज होत राहतात. त्याच्यानंतर रूल्स पण दिले आहेत, आधी ते रूल्स वाचून सगळ्या गोष्टी करू शकतात. त्यानंतर स्वाईप गेम, इथे जे ते कोड स्निपेट दिलेत छोटे छोटे जे की त्यांना आता अरेंज करायचं आहे. असं करून ते अरेंज करेल. आता ह्याला थोडा वेळ लागेल, कर दुसरं कर. त्यानंतर व्हेरिएबल रेन गेम, आता इथे आपल्याला डेटा टाईप दिलेले आहेत आणि त्यातलं एक सिलेक्ट करायचं आहे, कोणताही डेटा टाईप सिलेक्ट करायचा आहे. आता इथे रॅन्डमली व्हॅल्यू जनरेट होणार पण ते सगळ्या टाईपचे असणार म्हणजे इंट बुलियन वगैरे सगळ्या टाईपचे. आणि त्यानंतर युजरला ते कॅच करायचं आहे, जी सिलेक्टेड म्हणजे जो सिलेक्टेड डेटा टाईप आहे त्याचेच फक्त व्हॅल्यू कॅच करायचं आहे. आता इथे रेनिंग होतं आहे, त्याच्यामधून सगळ्या व्हॅल्यू पडतात बरोबर. आता इंटिजर सिलेक्ट केलं असेल तर बरोबर इंटिजरच कॅच करायचं आणि जर दुसरं जर आपण इथे कॅच केलं तर लाईटनिंग होणार. सो हे सगळं आहे. रिस्टार्ट केली की परत ते सगळं होईल. बोर्डच्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे टॉप 5 जण आहेत तर त्यांचं क्वीजवरून ते ट्रॉफीज जे ते त्यांना असाईन केलेलं आहे. सो त्यांना आधी क्वीज सॉल्व्ह करावी लागेल आणि त्यानुसार जर एखादा युजर जर आला आणि त्याचे जर स्कोअर वाढले तर आपोआप जो लीडर बोर्ड आहे तो अपडेट होत राहतो. आणि जो गेम्सचा जो सेक्शन होता तिकडे जो स्कोअर आहे तो आम्ही कुठे फायरबेसला ठेवलेला नाही आहे. असं का केलं आहे कारण जेव्हा आम्ही आता ॲप लहान मुलांवरती ट्राय केला तर ते फक्त गेम्सच्या स्कोअरमध्ये गेमच्याच सेक्शनमध्ये जात होते. सो तिकडून लीडर बोर्ड आम्ही चेंज नाही करत आहे. जर क्वीजचा स्कोअर जर वाढला तरच लीडर बोर्ड जो तो अपडेट होईल. त्यानंतर ते जेवढे सगळे कोर्स होते ते सगळे आम्ही ॲडमिन साईड करून ॲड करू शकतो. तो एक ऑप्शन दिला ॲडमिन साईडला. सो जेव्हा आम्ही एक्सप्लोअर केलं असे किड्स कोडिंगचे रिलेटेड ॲप तर आम्हाला असं दिसलं की खूप सारे असे ॲप ऑलरेडी होते पण फक्त तिकडे ड्रॅग ड्रॉपच्या गोष्टी होत्या म्हणजे थेरॉटिकल किंवा ॲनिमेशनच्या थ्रू असं काही शिकवलं जातच नव्हतं. त्यामुळे आम्ही असं ट्राय केलं करायचं की ज्याच्यात थेरॉटिकल पण असेल ॲनिमेशन पण असेल आणि गेम्स एंटरटेनमेंटसाठी गेम्ससुद्धा असतील. सो या सगळ्या गोष्टी इंटिग्रेट करून आम्ही हा ॲप करायचा विचार केला.
सो आता इथे अस केआयचा एक ऑप्शन दिलेला आहे जिथे प्रॉम्प्ट न टाकता व्हॉइस टू व्हॉइस कम्युनिकेशन होतं. आता इथे युजर काहीतरी प्रश्न विचारू शकतो आणि ते त्यानुसार आन्सर देईल. सो हे असं करण्यामागचं रिझन हे की आता जेव्हा युजर प्रॉम्प्ट देईल, लहान मुलंच आहेत तर स्पेलिंग मिस्टेक वगैरे या गोष्टी होतील. सो बोलणं जास्त त्यांना सोपं पडेल म्हणून आम्ही व्हॉइस टू व्हॉइस कम्युनिकेशन दिलं. ह्याच्यासाठी आम्ही ChatGPT 4.2 मॉडेल यूज केलं आहे. ह्याचं एक मेन फीचर हे की आता किड्स जर काहीतरी बोला, काहीतरी प्रश्न त्याने विचारले कोडिंगच्या रिलेटेड, तर ते बरोबर आन्सर देईल. पण त्याने जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते प्रश्न विचारले, जसे की आज इंडियाचा स्कोअर काय, तर ते आन्सर देतं, पण ते फिरून फिरून आन्सर देतं. म्हणजे त्याला बरोबर त्या कोडिंगच्या ह्याच्यामध्ये आणतं आणि मग त्या एका कन्सेप्टला मॅप करून ते आन्सर देतं. Oh, that's a really fun question. A switch statement is like a magic book of choices. It helps us to decide what to do based on imagine it's your birthday and you can choose your favorite cake flavor. If you say, I want chocolate, then you pick the cake. So the switch your birthday. सो इथे आम्ही आवाज पण तसाच घेतला जो की किड्स फ्रेंडली असेल आणि इंटरॅक्टिव्ह असेल. अलर्ट्समध्ये जेवढे काही कोर्स क्विज व्हिडिओज ॲड झालेले आहेत त्याचे सगळे नोटिफिकेशन्स येतील. आणि प्रोफाईलमध्ये जाऊन इथे पूर्ण प्रोफाईल दिसते, जेवढे काही कोर्स बाय केले आहेत वगैरे. इथं जो स्कोअर दिसतो आहे तो क्विजचा असणार आहे. इथे आम्ही कुठेच गेमचा स्कोअर दिलेला नाही आहे, कारण की जर युजरला क्विज सॉल्व करायचे असेल तर त्याने व्हिडिओ बघायला पाहिजे. आणि जर गेमचा स्कोअर दिसला तर ते लीडर बोर्डवरती येण्यासाठी फक्त ते गेम्सच खेळत बसतील. त्यामुळे कोर्स परचेस होणं वगैरे असं काही गोष्टी होत नाहीत. म्हणून आम्ही इथे क्विजचा स्कोअर ॲड केला. इथे आपण रेट देऊ शकतो ॲपचा. त्यानंतर लॉग आउट करून जाऊया ॲडमिन साईडकडे. गुड आफ्टरनून सर. आता हे तर झाल्या सगळ्या मजेशीर UI च्या गोष्टी, सुंदर सुंदर दिसणाऱ्या. आता मेन आपण ॲडमिन साईडला येऊया, जिथं आपण पूर्ण ॲपचं कोर्सेस वगैरे सगळं कंट्रोल करू शकतो. फर्स्ट आपल्याकडं तर हे आपलं पाय चार्ट आहे, जिथं आपल्याला सगळे कोर्सेसचे नाव दिसत आहेत. आणि हे आपण फायरबेसनी ज्या मुलांनी कोर्सेस बाय केलेले आहेत त्यानुसार हे पर्सेंटेज अरेंज केलेले आहेत. इथं आपले टोटल सगळे स्टॅटिस्टिक्स आहेत, स्टुडंट्स किती आहेत, कोर्सेस, क्विजेस आणि टोटल व्हिडिओज. ते क्विक ॲक्शन लिंक्स आहेत जे अल्टिमेटली इथंच जातात. इथनं आपण ॲनालिटिक्समध्ये जाऊ. इथं आपल्याला सगळे युजर्स दिसत आहेत, त्यांनी स्क्रोल, ते यांचं क्लास दिसतो आहे, ट्रॉफीज दिसत आहेत, युजरचं नाव दिसतं आहे आणि जे पण काय कोर्सेस बाय केलेले आहेत ते सगळे डिटेल्स इथं दिसत आहेत. नेक्स्ट आपल्याकडं हे 3 गोष्टी आहेत, ॲड व्हिडिओ, क्विज आणि नोट्स, ज्याच्यामध्ये आपण कोर्स सिलेक्ट करू शकतो. पहिला जो एक एक्झिस्टिंग कोर्स असेल, असं पण असू शकतं की एक कोर्स मी पब्लिश केला आहे, मला त्याच्यात नवीन व्हिडिओ ॲड करायचा आहे. मग मी इथं जातो, पहिलं सिलेक्ट केला कोर्स, मग मी तिथं टाकलं की त्याचं टायटल टाकलं व्हेरिएबल्स इन HTML, ड्युरेशन नंतर एंटर कराल मी, डिस्क्रिप्शन टाकू शकतो व्हिडिओचं की कशाबद्दल आहे. नंतर तिकडे यूट्यूब लिंक आहे, यूट्यूब लिंक तिथं पेस्ट करून नंतर आपण व्हिडिओ सेव्ह करू शकतो, जो तिकडं सेव्ह होतो आणि नंतर ॲपमध्ये अपडेट होतो. आता क्विज आणि नोट्सचं पण फीचर सेमच आहे. आपण त्याला वेळ लागेल थोडा. आपण आता एक पूर्ण कोर्सच ॲड करू, कंप्लीट पॅकेज, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर मग पहिला आपण ॲड कोर्स, कोर्सचं नाव टाकू, नवीन कोर्स, डार्टचा कोर्स ॲड करतो आहे सपोज, तर डार्टचं हे टाकलं, कोर्स टाईप कोर टाकली. नंतर तिकडनं आपण जी 2 इमेजेस दिसत आहेत आपल्याला बाहेर, त्या सगळ्या सिलेक्ट करू शकतो. पॅनर इमेज, नंतर कवर इमेज. इकडनं डिफिकल्टी चूज करू शकतो. इथं परत तेच कोर्सचं डिस्क्रिप्शन आहे. नंतर आता त्या कोर्समध्ये व्हिडिओ ॲड कोणता करायचा आहे, तर मग इथं व्हिडिओ टाकलं, तीच लिंक परत पेस्ट करू ड्युरेशन वगैरे टाकून.
परत व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ते सगळं तिथं दिसेल. ते थंबनेल ॲड करू. कर कुठलं तरी एक कर. हां कर कर. नंतर इथं क्विज हे करायचे ॲड करायचे. इथं पहिलं क्विजचं नाव आणि मग नंतर क्वेश्चन आणि ऑप्शन्स जे एका लिस्टमध्ये पहिलं लोकली स्टोअर होतात. जेव्हा आपण कोर्स पब्लिश करू ते एंटायरली तिकडे जाऊन सगळं स्टोअर होईल. क्वेश्चन यूज 10 टू हां ठीक. इथं नंतर आपण 4 ऑप्शन्स ऑब्विसली जसं आपली क्विज चालती तसंच. इंट फ्लोट डबल. इथं करेक्ट ऑप्शन चूज करू आपण ड्रॉपडाऊनमधनं. ॲड क्वेश्चन करू. इथं क्लिअर होतं. मग नेक्स्ट क्वेश्चन ॲड करायसाठी आपल्याला परत त्या डिटेल्स इथं भराव्या लागतील. मग इथं नंतर आपण एक नोट्सचं हे ॲड करू. तेच टायटल डिस्क्रिप्शन वगैरे. तिकडनं आपण फाईल चूज करू. सॅम्पल नोट्स आणि पब्लिश कोर्स. आता हे थोडं वेळ घेईल. सगळे इमेजेस अपलोड डाउनलोड वगैरे हे करायला सगळं वेळ घेईल. आणि मग ते झालं की आपण एकदा परत लॉग इन करून विजिट करू की तिथं आपल्याला हे दिसतंय की नाही एम्युलेटर. लॉग इन कर. रोहन बोंडवे 07. एक 2 3 4. कोरमध्ये ॲड केला होता ना. हां स्क्रोल. इथं कोर्स ॲड झाला आहे. त्याच्यामध्ये तेच की आपण लॉक्डच आहे. सगळं परत परचेस करू शकतो. सध्यासाठी आम्ही प्राईस हार्ड कोडेडच ठेवली आहे आणि बाकीचं नंतर अबाउटच तसेच. बाकी हेच की सगळ्या मेंटर्सला सरांना थँक्यू की तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं आणि आम्हाला मदत केल्याबद्दल. छान केलं आहे. ॲप्लिकेशन भारी आहे. असं म्हणजे तो असा ग्राफ वर केला होता पण तो डेटा आणि ते फेच नाही झालं. थोडं तिथे internet थोडंसं issue मुळे. लॅग आलं. हो. त्यामुळे अदरवाईज आम्हाला असं झालेलं. म्हणजे तुम्ही खूप छान विचार केला आहे. लहान मुलांच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं. एक व्हाईट हॅट ज्युनियर नावाची कंपनी होती. हो. ते लहान मुलांना कोडिंगसाठीचं हो. प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलं हो. होतं. मग ते बायजूजने विकत घेतल्यानंतर हो, त्याचं हो. ते डिक्लाईन झाल्या त्याचा सगळ्या ग्राफ गोष्टी. डाऊन झाला. हो तेच. पण त्यांचं पण कन्सेप्ट छान हो. होती. त्याच ह्याच्यावरती मी पण हा विचार करतो की अशा टाईपच्या ॲप्लिकेशनची गरज आहे पुढे. हो. तुम्ही सगळे कोर्स जे फॉर लूप वगैरेचं कसं तुम्ही दाखवलं ते उड्या मारते असं तर हो. फार इंटरॅक्टिव्ह राहतील गोष्टी. खूप छान केल्या आयडिया. अजून अशा गोष्टी बघायला आवडतील ॲप्लिकेशनमध्ये. मस्त रिप्रेझेंटेशन वगैरे छान होतं. थँक्यू. थँक्यू. माझं नाव प्रांजल गुणवंत आहे आणि आमच्या टीमचं नाव आहे लॉजिक लँड आणि आमच्या ॲपचं नाव आहे कोटून. सो याच्यामध्ये आम्हाला मेंटर्सने आणि सरांनी खूप जास्त हेल्प केली की एक प्रोजेक्ट जो आहे इंडस्ट्री लेवलचा प्रोजेक्ट कसा बिल्ड केला जातो किंवा त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी हँडल केल्या जातात या सगळ्या गोष्टी मेंटर्सने आम्हाला सगळं सांगितलं आणि त्यामुळे आमचा प्रोजेक्ट खूप भारी झाला. सरांनासुद्धा खूप आवडला. सो थँक्यू सर अँड ऑल मेंटर्स फॉर हेल्पिंग अस. माझं नाव रोहन बोंडवे आणि हा माझा सुपर एक्सचा पहिलाच एक्सपिरियन्स. फ्लटरची पहिलीच बॅच होती. म्हणजे असं प्रोजेक्ट मला करायचं हे हॅबिच्युअल नव्हतं की असं ग्रुपमध्ये वगैरे करतात. पण थँक्स टू कोर टू वेब मला हा एक्सपिरियन्स मिळाला आणि ॲज अ टीम कसं वर्क करतात आणि पूर्ण प्रोजेक्ट बिल्डच्या प्रोसेसमध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतात, कसं आपण गोष्टी हँडल करतो या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सो थँक्यू.